कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खरं तर ना माझ्या भाग्याची परीक्षा घ्यायची ना, पात्रता नाही तुमची. असं तुझी लायकी आहे का? समजा विद्यार्थ्यांचे पालक आलेत त्यांचा प्रोजेक्ट समजवायला. बघू तुला किती समजावतोय ते हिचा प्रोजेक्ट. तू तुझा उजेड पाड. काय झालं? हुस गेली हवा. अरे ज्याने कधी आयुष्यात शाळा बघितली नाही तो आम्हाला आमची लायकी काय हे सांगणार का? आता कळल तुझी लायकी काय आहे ते. बरोबर आहे तुमचं. काय लायकी आमची, काय लायकी आमची शेतकऱ्यांची. जगाचे पोशिंदे आहोत आम्ही, ही लायकी आमची. गावात राहून ना आम्ही निसर्ग जपतो, ही लायकी आमची. झाडाला कुऱ्हाड लागली ना तर काळजात धस्स होत, ही लायकी आमची. शशिकांतराव, पाण्याला मी फक्त पाणी नाही मानत, त्याला आम्ही अमृत मानतो, ही लायकी आमची. हा, मला विज्ञान जरी कळत नसलं ना, निसर्ग चांगला कळतो. त्याच्या कुशीत वाढलोय मी, खेळलोय तिथं. हे निसर्ग आहे ना की आपल्याला सतत काहीतरी देत असतो. माणूस आहे ना लई स्वार्थ. निसर्गापासून घेतो पण त्याला देत खायचं नाही. आता हेच बघा ना, आपण जमिनीत बोरवेल टाकून पाणी उपसतोय पण ते पाणी संपत चाललंय, त्याची पातळी खाली होत चालली. याचा आपण विचारच करत नाही. आणि असंच होत राहिलं ना तर पुढच्या पिढीला पाण्याच्या एका थेंबासाठी तरसावं लागेल. त्यामुळे आत्तापासून नाही ना, आपण निसर्गापासून फक्त घ्यायचं नाही, द्यायला पण शिकलं पाहिजे. आणि त्यासाठीच आम्ही हे तयार केलं. या नाही ना पाण्याची बचत होणार आहे, गावं समृद्ध होतील आणि मेन म्हणजे शेतकरी सुखी होईल. पुढच्या कितीतरी पिढ्यांसाठी हा प्रोजेक्ट आहे ना वरदान ठरल. त्यामुळे आता नीट समजून घ्या हे कसं करायचं ते. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.